नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमीत आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही 2024मध्ये सुरुवात झाली होती. त्यानंतर मित्रांनो, या योजनेमध्ये जवळपास 1,00,000 उमेदवारांनी यामध्ये सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र आता मित्रांनो, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या वतीने या उमेदवारांसाठी किंवा या प्रशिक्षणार्थींसाठी पुढे कोणती तरतूद केली आहे किंवा पुढे काय यांचे भवितव्य आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया सविस्तर. मित्रांनो, सप्टेंबर-ऑक्टोबर 2024मध्ये या योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर अनेक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घेऊन विविध शासनाच्या कार्यालयामध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. उदाहरणार्थ विद्युत महामंडळ असेल, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा असेल, त्याचप्रमाणे जे काही महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, असे विविध शासनाच्या विविध कार्यालयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक उमेदवारांना प्रशिक्षण दिले गेले. जवळपास 6 महिन्याचा एक कालावधी प्रशिक्षण योजना होता. त्यानंतर हे 6 महिने उलटल्यानंतर अजून वाढीव कालावधी 11 महिने टोटल करण्यात आला. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या शिक्षणानुसार वेतन श्रेणी देण्यात आली किंवा मानधन देण्यात आले. तर यानंतर मित्रांनो, हे सर्व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या वतीने अशी तरतूद या योजनेमध्ये करण्यात आली होती की हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सक्षमपणे रोजगार मिळेल. मुख्यमंत्री त्याचप्रमाणे जे काही मुलाखत आहे, तर या मुलाखतीमध्ये त्यांना याचं सहाय्य मिळेल. कारण जर अनुभव असेल तरच कुठल्याही रोजगारमध्ये संधी मिळते. त्याचप्रमाणे मित्रांनो, या योजनेनंतर अनेक उमेदवारांना जे काही मुलाखतीसाठी बोलवण्यात आले, पण काही उमेदवारांचे मित्रांनो अजूनही कुठेही सिलेक्शन झालेलं नाही. तरी मुख्यमंत्री ही योजना सदर शासनाने प्रभावीपणे राबवावी. त्याचप्रमाणे विविध कार्यालयामध्ये किंवा खाजगी आस्थापनामध्ये सुद्धा या उमेदवारांना संधी देण्यात यावी. शासनाच्या वतीने तशी तरतूद करण्यात यावी, अशी सर्व प्रशिक्षणार्थी उमेदवारांची मागणी आहे. मित्रांनो, शासनाच्या वतीने अशा उमेदवारांना वाऱ्यावर सोडू नये. त्यांचे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना सक्षमपणे रोजगार देण्यात यावा. मित्रांनो, यासाठीच विधिमंडळामध्ये जे काही अनेक आमदारांनी याबाबत लक्षवेधी मांडली होती की जे काही मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील उमेदवार आहेत, तर यांना कुठेतरी रोजगार मिळावा. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की जे उमेदवार या योजनेतील पात्र ठरले आहेत, त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे, तर अशा उमेदवारांसाठी आम्ही दीनदयाळ उपाध्याय स्वयंरोजगार मध्ये त्यांना सहभागी करून विविध खाजगी आस्थापनामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ. मात्र मित्रांनो, या योजनेमध्ये काही मोजकेच फक्त उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. बाकीच्या उमेदवारांना अजूनही पेंडिंग आहे, त्यांना कुठेही जॉब मिळाला नाही किंवा कुठेही अजूनही रोजगार उपलब्ध झालेला नाही. तर मित्रांनो, ही कुठेतरी प्रशिक्षणार्थींची फसवणूक आहे. शासनाच्या वतीने यासाठी प्रभावी उपाययोजना अजूनही करायला हवी. खाजगी आस्थापनांना तशी सक्ती करायला हवी की ज्या उमेदवारांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे. त्यांना कुठेतरी त्यांच्या आस्थापनामध्ये प्राधान्याने भरती करण्यात यावी. कारण मित्रांनो, फक्त प्रशिक्षण देऊन उपयोग नाही, तर उमेदवारांच्या हाताला रोजगारसुद्धा मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्या भवितव्याशी खेळले जाऊ नये. मित्रांनो, फक्त योजनेत फक्त नावाला योजना असू नये, तर त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. कारण मित्रांनो, दीनदयाळ उपाध्याय या योजनेमध्ये फक्त किरकोळ पदे असतात. अशा योजनेमध्ये सदर उमेदवारांना कुठेही निवड करण्यात होत नाही किंवा डावलं जातं मित्रांनो. तर त्यामुळे शासनाने प्रभावी लक्ष घालून सदर सक्षम अधिकाऱ्यांमार्फत या योजनेतील पात्र उमेदवारांना संधी उपलब्ध करून द्यावी, ही सर्व प्रशिक्षणार्थीच्या वतीने शासन दरबारी विनंती करतो आहे. मित्रांनो, यासाठी आपल्याला प्रभावी लढा देणं गरजेचं आहे. यासाठी शासनाच्या वतीने पाठपुरावा करणं सुद्धा गरजेचं आहे. तर सर्व एकजूट होऊया, शासनाचा यासाठी पाठपुरावा करूया. मित्रांनो, व्हिडिओ